नमस्कार, मी डॉक्टर कार्तिक भोसले. मी एक कार्डिओलॉजिस्ट आहे आणि मी संजीवनी मेडिपॉइंट हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. तर आज आपण एक कॉमन प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात. मला भरपूर वेळा पेशंट आणि त्याचे नातेवाईक एक प्रश्न विचारतात की मला कोणत्या प्रकारचं ऑइल कंझ्युम केलं पाहिजे आणि किती प्रमाणात केलं पाहिजे जेणेकरून आपल्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस नाही निर्माण होणार किंवा हार्ट अटॅकची रिस्क कमी होईल. तर मी तुम्हाला एक सांगू शकतो की आपण एक पर्टिक्युलर असं कोणतेही ऑइल नाही की ते खाल्ल्यानंतर आपल्याला हार्ट अटॅक होणार नाहीये किंवा ब्लॉकेज होणार नाही. तर कॉमन फॉर्म्युला काय आहे की ऑइलचं प्रमाण कोणतेही तुम्ही यूज करत असेल तर ते कमीत कमी किंवा एक 20 ml पर डे प्रति पर्सन, प्रत्येक व्यक्तीला 20 ml पेक्षा कमी एका दिवसामध्ये ऑइल घेतलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त ऑइलचं कन्झम्पशन नाही झालं पाहिजे. दुसरं, कोणत्या प्रकारचं ऑइल किंवा कोणतं ऑइल वापरलं पाहिजे. तर मी हे सांगेल की कोकोनट ऑइल, डालडा, घी, बटर ह्या गोष्टी सोडून बाकी कोणतेही ऑइल तुम्ही वापरू शकता. फक्त याच्यामध्ये हे आहे की तुम्ही जे पण ऑइल वापरतात ते प्रत्येक वेळी चेंज करा. जसे की एका महिन्यामध्ये ह्या राईस ब्रान ऑइल वापरताय, दुसऱ्या महिन्यामध्ये सनफ्लावर, देन सॅफ्लावर, असं ऑइल तुम्ही चेंज करू शकता आणि क्वांटिटी कमीत कमी ठेवा. तिसरा रूल आहे की ऑइलचं रियूज किंवा वारंवार वापरणं, तेच ऑइल हे टाळा. वारंवार त्या ऑइलला हीट केल्यामुळे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचं प्रमाण त्या ऑइलमध्ये वाढतं आणि त्याच्यामुळे ब्लॉकेजेसची किंवा हार्ट अटॅकची रिस्क वाढते. त्यामुळे रियूज ऑफ ऑइल जे आहे ते कमीत कमी करा. चौथं, डीप फ्राईड फूड्स अवॉइड करा. जसं की फ्रेंच फ्राईज असतात, चिप्स असतात किंवा पकोडे असतात. या प्रकारचं जे पदार्थ आहे जे डीप फ्राईड आहेत ते अवॉइड करा, कारण की अगेन त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड किंवा ऑइलचं कन्झम्पशन खूप वाढून जातं. तर मी ऍट द एंड हे सांगू शकतो की तुम्ही जेवणामध्ये कोणत्या प्रकारच्या ऑइल पेक्षा किती कमीत कमी क्वांटिटीचं ऑइल यूज करताल आणि रियूज किंवा डीप फ्राईड फूड किती अवॉइड करतात याच्यावर तुमच्या हार्ट अटॅकची रिस्क अवलंबून असते. धन्यवाद.